वाटते नॉर्मल स्पीडला, परंतु ती गाडी आता आपली 120च्या स्पीडला चालू आहे. आणि हा समृद्धी महामार्ग आहे. आणि रात्रीचे 12 वाजायला 10 मिनटं कमी, 11:15 झाली साधारण. तर अचानकच बेट ठरला. ॲक्च्युली आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि या निमित्ताने आम्ही उल्हासनगरला हॉटेलमध्ये जेवायला जाण्याच्या निमित्ताने बाहेर पडलो. परंतु अचानक सर्वांच्या मनामध्ये असं आलं की शिर्डीला जायचं का. तर आम्ही चौघंच आहोत, आमची फॅमिली माझ्यासोबत माझ्या आहे आणि सर्वांचं एकमत आलं की चला जाऊया शिर्डीला. तर शिर्डीला आपण जायचं तर कुठल्या मार्गे जायचं, तर मग आपण म्हटलं की आपण समृद्धी महामार्गाने जाऊ, जेणेकरून आपण लवकरात लवकर पोहोचू. तर समृद्धी मार्गाने जाण्याचे फायदेच असे आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी थोडंसं रिस्क सुद्धा आहे. आणि आपण जर आपलं वाहन आपल्या ताब्यात असेल आणि आपण वेग जर बऱ्यापैकी जर ठेवला तर कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. परंतु झोप जर आली असेल तर तुम्हाला गाडी चालवायला मनाई आहे. आणि जर तुमचं गाडी चांगल्या प्रकारे तिची कंडिशन असेल तर तुम्ही ती गाडी त्या स्पीडला पळवू शकता. म्हणजे मॅक्झिमम 120चा स्पीड या ठिकाणी असतो आणि प्रत्येकाची लेन वेगळी असते. 120च्या स्पीडने वेगळ्या जायचं, 80वाल्याने वेगळ्या साईडने जायचं आणि 60वाल्याने वेगळ्या साईडने जायचं. त्याच्यामुळे आपण नियमांचं पालन करून जर आपण पुढे गेलो तर कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. परंतु जर गाडीचे टायर वगैरे चांगले असतील तरच यासाठी आपण या समृद्धी महामार्गावर जाणं योग्य ठरेल असं मला वाटतं. आणि वेळेची बचत होते, इंधनाची बचत होते आणि त्रास सुद्धा होत नाही. गाडीची झीज सुद्धा चांगले होत नाही. म्हणजे जो त्रास होतो गाडीला तो सुद्धा होत नाही, माणसाला सुद्धा त्रास होत नाही. अगदी पोटातलं पाणी हलत नाही असं म्हणतात ना, अशा प्रकारे गाडी आपली चालू आहे. परंतु थोडीशी काळजी घेऊन गाडी चालवणे महत्त्वाचं आहे. म्हणून मला हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवायचा होता. आपण समोर बघू शकतोय आता आपल्याला साधारण 20 मिनिटांमध्ये आपण शिर्डीमध्ये पोहोचणार आहोत. आपण इगतपुरीमधून आपण एंट्री केली आणि आता शिर्डीला आपण एक्झिट होणार आहोत. धन्यवाद.